जय गुरु माऊली. विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज उपवासाचा वरून कुरकुरीत आतून मऊ मेदूवडा करणार आहे. उपवासाला तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट होणारा उपवासाचा मेदूवडा व त्यासोबत लागणारी चटणी करून बघा. मेदूवडा करण्यासाठी 1 वाटी भगर घेतली आहे आणि 1 साल काढलेला बटाटा. बटाटा किसून घेतला. 2 पाण्याने केस धुवून घेतला. भगर 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. भगरमधलं सर्व पाणी काढून घेतलं. भगर शिजवून घ्यायची आहे. त्यासाठी कढईमध्ये 2 वाटी पाणी, ज्या वाटीने भगर घेतली त्याच वाटीने पाणी घ्यायचं. पाणी गरम झालं की यामध्ये भगर आणि किसलेला बटाटा टाकायचा. बटाटा किसमध्ये पाणी राहू द्यायचं नाही. चवीनुसार मीठ. मिक्स करते. झाकण ठेवून भगर आणि बटाटा शिजवून घ्यायचा. 10 मिनिटांनी झाकण काढून भगर शिजली का बघू. भगर शिजली असेल तर गॅस बंद करायचा. भगर शिजलेली आहे आणि झाकण ठेवून 5 मिनिट असंच राहू द्यायचं. 5 मिनिटानंतर एका परातीत शिजलेली भगर काढून घेते. परातीत काढल्यावर भगर थोडी कोमट होऊ द्यायची आहे. गरम गरम भगर हाताने मळता येणार नाही. थोडी थंड होईपर्यंत बाजूला ठेवू. तोपर्यंत मेदूवड्यासोबत लागणारी चटणी करायची आहे. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 1 लहान वाटी भाजलेले साल काढलेले शेंगदाणे, 2 हिरवी मिरची कट करून घेतली, चवीनुसार मीठ, थोडीशी साखर, 3 चमचे दही, पाव वाटी पाणी, पाव चमचा जिरे पावडर. हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. ही झाली चटणी तयार. आता मेदूवडा करण्यासाठी शिजवलेली भगर थोडी कोमट झालेली आहे. यामध्ये 5 ते 6 बारीक केलेली हिरवी मिरची, पाव चमचा जिरे पावडर, 3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, यामध्ये 2 चमचे साबुदाणा पीठ. साबुदाणा हलकासा भाजून पीठ केलेला आहे. चवीनुसार मीठ. हे मिक्स करून घेते. एकजीव करून घ्यायचं. भगर शिजविताना बरोबर पाणी मोजून टाकायचं, म्हणजे कमी होणार नाही आणि जास्त पण होणार नाही. जेवढी भगर त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं. पाणी टाकायची आवश्यकता नाही. असा गोळा बनायला पाहिजे. खूप जास्त घट्ट पण नाही आणि सैलसर पण नाही. हे 5 मिनिट मुरू द्यायचं. 5 मिनिटानंतर एक छोटा गोळा घेऊन त्याला हातावर गोल करून असा मेदूवडा तयार करायचा. हाताला थोडं तेल लावून घ्यायचं, म्हणजे हाताला पीठ चिटकणार नाही. खूप मोठे न करता असे छोटे छोटेच मेदूवडे तयार करायचे. असे सर्व मेदूवडे तयार करून घ्यायचे. नंतर तळून घ्यायचे आहे. मी असे तयार करून घेतले. मेदूवडा तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल तापलं का चेक करण्यासाठी पिठाचा छोटा गोळा टाकते. लगेच वर येत आहे. काढून घेते. एक एक वडा तेलामध्ये सोडून खमंग तळून घ्यायचे. मीडियम टू हाय फ्लेमवर वडे तळायचे. छान कुरकुरीत वडे होतात. 3-4 मिनिटांनी एक एक वडा पलटून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूला होऊ द्यायचा. छान सोनेरी रंगापर्यंत तळून घ्यायचे. असे कुरकुरीत होईपर्यंत तळायचे. तेल निथळून काढून घेते. असे छान कुरकुरीत झाले आहे. राहिलेले सगळे वडे तळून घेते. अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज
सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. लाईक करा, रेसिपी शेअर करा. छान कुरकुरीत तळल्या गेले आहे. तेल निथळून काढून घेते. असे सर्व तळून तयार आहे. घेतलेल्या साहित्यामध्ये 16-17 वडे तयार होतात. छान उपवासाचा मेदूवडा आहे. रंग छान आलेला आहे. वरून कुरकुरीत, आतून मऊ. एक तोडून बघू. मस्त हलका कुरकुरीत या चटणीबरोबर छान लागते. येणाऱ्या आषाढी एकादशीला करून बघा. पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन.